नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुलांनी प्रश्न विचारला होता की सर मेरिट लिस्ट कशा पद्धतीने लागते, कोणता फॅक्टर याच्यामध्ये महत्त्वाचा असतो, प्राधान्यक्रम कसा महत्त्वाचा आहे आणि मग त्याच्यानुसार मी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार माझी निवड कशी होत असते। जर समजा दोन विद्यार्थी असतील, त्यांना समान गुण असतील किंवा असमान गुण असतील, त्याने प्राधान्यक्रम वरचा दिला असेल, कोणी खालचा दिला असेल, तर मेरिट लिस्ट कशा पद्धतीने लागते, कोणत्या विषयाची जागा कोणत्या कॅटेगरीसाठी जाते किंवा कोणत्या कॅटेगरीसाठी कोणता विषय येतो, मेरिट लिस्ट जनरेट कशा पद्धतीने होते, त्याचे नेमके कोणते निकष असतात याबद्दल माहिती सांगा। अत्यंत कमी वेळेमध्ये दर्जेदार माहिती देण्याचा प्रयत्न करतो। सुरुवातीच्या 2 मिनिटांमध्येच तुम्ही ठरवजा की पूर्ण व्हिडिओ बघायचा की नाही बघायचा। प्रथमतः मी तुम्हा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्हाला मी म्हटलं होतं मुदतवाढ होईल, तशा पद्धतीने झाली। आता विद्यार्थ्यांनी काय केलं होतं, घाईघाईमध्ये आधी 11 तारीख शेवटची होती म्हणून लॉक केले, मग म्हटलं 13 तारीख आहे, त्यांनी अनलॉक केले। आता 13 तारखेला त्यांनी सांगितलं की भाऊ 16 तारीख आहे, आता पुन्हा लॉक केले होते विद्यार्थ्यांनी, पुन्हा अनलॉक केले, तर लॉक अनलॉक लॉक अनलॉक असं चालू द्या। आता 16 तारखेला पुन्हा 1 ते 2 दिवसांची मुदतवाढ भेटेल, ठीक आहे। आता होऊ शकते माझा अंदाज चुकेल, परंतु मला असं वाटतं की ते 16 तारखेला पुन्हा एकदा मुदतवाढ देतील, परंतु आता वाट बघू नका, 16 तारखेपर्यंत 100% काय करा, लॉक करून टाका। या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, 1/2022 ची मेरिट लिस्ट आहे, यावेळेस सुद्धा तशाच पद्धतीने लागेल। हे कुठले रायगडचे मी तुम्हाला उदाहरण घेऊन सांगतो की मेरिट लिस्ट कशा पद्धतीने जनरेट होते। बघा, ओपन कॅटेगरीसाठी 160 जागा होत्या, त्याच्यामध्ये काही जसे की एससी कॅटेगरीसाठी 43 जागा होत्या। आणखी जर इकडे आपण बघितलं तर व्हीजे कॅटेगरीसाठी 10 जागा होत्या, ईडब्ल्यूएस साठी 24 जागा होत्या, ठीक आहे। अशा पद्धतीने ह्या 1-1, 2-2 जागा त्या ठिकाणी होत्या। आता मेरिट लिस्ट कशा पद्धतीने जनरेट होते ती लक्षात घ्या। ह्या एवढ्या जागा कॅटेगरी निहाय होत्या। या ठिकाणी तुम्हाला वर्ग निहाय जागा दिसतील बघा। 1 ते 5 साठी जसं की हे डीएड ची जागा होती, 6वी ते 8वी साठी मॅथ सायन्स होती, मराठी आणि इंग्लिश मीडियमच्या दोघांची सुद्धा जागा होत्या, ठीक आहे। आता तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील की किती एकंदरीत त्या पोस्ट होत्या, 146, 51, 128 आणि टोटल जागा किती होत्या, 325। तर याच्यामध्ये जे काही इलिजिबल कॅन्डिडेट्स होते तर ते किती रिकमेंड झाले, फक्त 237 झाले, म्हणजे बाकीच्या जागा काय झाल्या, रिकाम्या राहिल्या। या ठिकाणी कट ऑफ किती दिसतो तुम्हाला, 84, 84, 104। आता म्हणजे हा जर 84 मार्क्स हे जर आपल्याला या मेरिट लिस्टमध्ये शोधायचं असेल तर तो सर्वात शेवटी असेल। कट ऑफ म्हणजे काय की जिथं येऊन यादी जी आहे ती थांबली, बरोबर आहे। मग या ठिकाणी मॅथमॅटिक्स मराठीचा जो कट ऑफ आहे तो 104 लागला होता, इंग्लिशचा कमी लागला होता, 84 वर आला होता, आणि 1 ते 5 चा कट ऑफ सुद्धा 84 मार्कवरती लागलेला होता। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं 3 वर्ग आहेत, हे 3 वर्ग तुम्ही आता लक्षात ठेवा कोणकोणते येतं, 1 ते 5, 6 ते 8 आणि पुन्हा 6 ते 8। याच्यामध्ये इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम अशा पद्धतीने आहे। हे वर्ग तुम्हाला याच्यासाठी लक्षात ठेवायचे आहेत आणि कॅटेगरी सुरुवातीच्या याच्यासाठी लक्षात घ्यायचे आहेत, कारण की कोणत्या कॅटेगरीसाठी कोणत्या विषयासाठी कोणती जागा सुटेल हे मी तुम्हाला सांगतो। बघा आता इथे जेवढे काही सीट्स आहेत टोटल 325 सीट होत्या, या ठिकाणी समजा 4-5 हजार विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं, ठीक आहे। मग त्या सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांपैकी जे अतिशय टॉपचे असतील, मग ते कोणत्याही विषयाचे असू द्या, मग ते 1 ते 5 चे असू द्या, 6वी ते 8वी चे असू द्या, किंवा हे 6वी ते 8वी चे मराठी मीडियमचे असू द्या, कोणतेही असू द्या। ओपन कॅटेगरीसाठी जागा किती आहेत, या ठिकाणी बघा 160 जागा आहेत की नाही, 160 जागा आहेत। म्हणून काय होईल, जे अतिशय टॉपचे, मग ते कोणी विषयाचे असो, ते सगळेचे सगळे 1 ते 5 चे असले तरी सुद्धा काही घेणदेण नाही, ते सगळे 6 ते 8 असले तरी सुद्धा काही हरकत नाही। तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय केलं याच्याशी सुद्धा घेणदेण नाही। त्या ठिकाणी या पर्टिक्युलर जागेसाठी, या पर्टिक्युलर झेडपीसाठी जेवढ्याही विद्यार्थ्यांनी 4-4.5-5 हजार विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेले असेल, त्याच्यामधले अतिशय टॉपचे जे असतील सुरुवातीचे 160, हे सगळेचे सगळे गेले भाऊ ओपन कॅटेगरीसाठी। आता मी तुम्हाला झलक दाखवतो। एक पिक्चर होता इम्रान हाशमीचा, त्याच्यामध्ये गाणं होतं ते झलक दिखला जा, हे पहा तुम्ही आता झलक बघा। हे बघा 113 मार्क, 113 मार्क, 113 म्हणजे अप्लाय केलेल्या विद्यार्थ्यांपैकी हायेस्ट वाले हेच होते कार्यकर्ते, 113। मग पुन्हा 112 झालं त्यांचं, 113 वरचे 2च होते पोरं, म्हणून 113 वाले लागले। आता हे जे 113 वाले 3-4 जण आहेत, याच्यापैकी पहिला नंबर कोणाचा लागला, ज्याचं वय जास्त, हे बघा हे 87 वाले येतं, मग हे त्याच्यापेक्षा 3 महिन्यांनी मोठे येतं, मग त्याच्यापेक्षा हे मोठे येतं, मग त्याच्यापेक्षा हे मोठे येतं, म्हणजे सॉरी वयाने कमी कमी होत चालले, मी उलट सांगितलं। हे यांचं वय सर्वात जास्त आहे सरिताताईंचं, म्हणून त्यांचा क्रमांक पहिला लागला। आणि मग जे दुसरा तिसरा अशा पद्धतीने। आता इथं प्राधान्यक्रम बघा, यांचा स्कोअर जास्त होता आणि त्यांच्या जवळचाच प्राधान्यक्रम होता म्हणून त्यांची निवड झाली, ठीक आहे। आता जर आपण खाली गेलो तर तुम्हाला अनेक ठिकाणी असं दिसेल की त्यांचा स्कोअर कमी होता, परंतु प्राधान्यक्रम दूरचा असून सुद्धा त्यांची आधी निवड झाली। उदाहरणार्थ हे बघा, आता शुभम दादा आहेत आणि हे कुठले आहेत, अश्विन दादा आहेत। आता यांना बघा 112 मार्क आहेत, यांना सुद्धा 112 मार्क आहेत। यांचा प्राधान्यक्रम 18 आहे, यांचा 14 आहे, म्हणजे तुम्ही जो दिलेला प्राधान्यक्रम आहे तो काही फारसा महत्त्वाचा नाही, आलं लक्षामध्ये। यांचा 18 आहे आणि यांचा किती आहे, 14 आहे, पण निवड कोणाची झाली आधी, अश्विन दादाची। समजा या शाळेमध्ये जर 5च जागा असत्या तर मग शुभम भाऊ कटले असते,
भले यांना तेवढेच मार्क आहेत, भले यांनी प्राधान्यक्रम दिलेला आहे, अलग लक्षामध्ये. म्हणून आता यांची निवड काय झाली, सेम मार्क असताना ज्या विद्यार्थ्याचं वय जास्त आहे त्याला गृहीत धरल्या जातात. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. मग आता इकडे आता आपण कॅटेगरी लक्षात घ्या. हे बघा, हे सगळे जे टॉपचे मुलं आहेत का नाही, हे कोणत्याही कॅटेगरीतले असू द्या, जनरलमध्ये आलं, हे जनरलमध्ये, हे ओबीसी मध्ये आहेत, बरोबर आहे, पण त्यांची निवड कुठं झाली, जनरलमध्ये. अलग लक्षात. हे जनरलचे आहेत भाऊ, हे एनटीडी मध्ये आहेत, पण हे टॉपचे येतं ना, अतिशय क्रीम बॅचवाले येतं, हे म्हण हे बघा जनरलमध्ये, यांची निवड जनरलमध्येच होईल. हे मॅथमॅटिक्स सायन्सवाले येतं 6वी ते 8वीसाठी, याच्यावरचे जे आहेत हे सगळे 6वी ते 8वीचेच होते, हायरस्करवाले. ठीक आहे. यांचं मराठी मीडियम असो, कोणतेही मीडियम असू द्या. आता मॅथ सायन्स वाढल्याच्या नंतर मॅथ सायन्सवाल्यांना साहजिकच जास्त मार्क राहतात, परंतु यांची कॅटेगरी कोणती पण असू द्या, पण यांना निवडल्या कुठं जाते बघा, ओपनमध्ये. हे बघा, हे सगळेच्या सगळे म्हणजे सुरुवातीचे मुलं आहेत ना, तुम्हाला ज्या 113 जागा होत्या त्याच्या ठिकाणी हे जे सगळे यांनी कोणत्याही कॅटेगरीमधून, आता हे तर समजा जनरलमधलेच होते, पण ओबीसी मधले असले तरी सुद्धा इकडे ओपन कॅटेगरीमध्येच त्यांचं सिलेक्शन होईल. अलग लक्षामध्ये. कॅटेगरी कोणती आहे, आता एसबीसी होती पण जनरलमध्ये सिलेक्शन झालं, ओबीसी एनटी होती पण जनरलमध्ये सिलेक्शन झालं. येतं का तुमच्या लक्षामध्ये? सोपा क्रायटेरिया असतो. म्हणून मी तुम्हाला म्हणत असतो की ज्या वेळेला तुम्ही एखादी ॲड पाहता भाऊ, तर त्यावेळेस ओपनच्या जागा किती आहेत बघा. आता हे यांना काय वाटत होतं, माझी एसबीसीची तर जागाच नाही, माझं कसं होईल, काय होईल, एनटीटीच्या तर माझ्या जागाच नाही, कसं होईल, काय होईल, कसं काही नाही होईल, चांगलं होईल. ओपनच्या जागा तर पाहिलं का तू, ॲड ओपन तर करून पाय, है की नाही. म्हणून अनेक विद्यार्थ्यांनी ॲड ओपन नाही करून पाहिलं. तर मी कालच्या व्हिडिओमध्ये जर असं मी रागवलो होतो, कारण की जी माहिती तुम्ही आम्हाला देता की नाही त्याच्यावरून हे लक्षात येते की अरे हे लय चुकीचं करून राहिले. म्हणून तुम्हाला 113 नंबरपर्यंत काय सापडतील, सगळ्या विद्यार्थ्यांची जी सिलेक्शनची कॅटेगरी आहे ती एकतर ईडब्ल्यू, मग ते नंतर बदलते बरं का. तुम्हाला मध्ये याच्यातनी ईडब्ल्यूएस आले पण दिसतील. हे काय असतं माहिती आहे का, ते विद्यार्थी तेवढे लेवल गॅप भरून काढण्यासाठी कुठं ते त्यांना मध्ये टाकतात. आता आपण काय करू, ही मेरिट लिस्ट खूप मोठी आहे ना, तर त्याच्यामुळे आपण खालची उदाहरणं घेऊ, म्हणजे ज्यावेळेला विद्यार्थी हे कॅटेगरीमधनं लागलेले आहेत. आता याच्यामध्ये व्हीजे हे कॅटेगरी ओपन कॅटेगरीचे जास्त जागा होत्या, तर त्याच्यामुळे आपल्याला, आणि ईडब्ल्यूएसच्या जागा होत्या, म्हणून आपण एक उदाहरण घेऊ बघा इथे. आता समजा 169 नंबरला 101 मार्क होते ताईंना, प्राधान्यक्रम कितवा होता, 35वा, आणि इथं कितवा आहे, यांचा प्राधान्यक्रम होता 17वा. या दोघांना सुद्धा जर इथे आपण कन्सिडर केलं तर यांचा 35व्या क्रमांकावर असून सुद्धा त्यांची वर निवड झाली, आणि 19 क्रमांकावरती असून सुद्धा यांचं खाली नाव आलं. ठीक आहे. म्हणजे प्राधान्यक्रम तुमचा खालीवरी झाला, सिक्वेन्स चुकला तरी सुद्धा काही अडचण नाही. या ठिकाणी यांची निवड कोणत्या कॅटेगरीमध्ये झाली, ईडब्ल्यूएस मध्ये. मग एखाद्या कॅटेगरी, समजा ओपनच्या जागा भरल्या, मग ओपनच्या जागा भरल्याच्या नंतर उर्वरित ज्या जागा आहेत त्यांचा मेरिट कसा लागतो बघा. समजा इथे होत्या 113 जागा ओपन कॅटेगरीच्या, ओपन कॅटेगरीचे जे टॉपचे मुलं होते ते या ठिकाणी लागून गेलेत. मग आता समजा इतर प्रवर्गांच्या जागा राहिल्या, जसं की या उदाहरणामध्ये कुठल्या होत्या, व्हीजेच्या जागा होत्या, ईडब्ल्यूएसच्या जागा होत्या. ठीक आहे. 3च कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी जागा होत्या. हे 113 गेल्याच्या नंतर प्रत्येक कॅटेगरीमधले जे काही टॉपर असतील ते घेतल्या जातात त्या ठिकाणी सुरुवातीला, मग ते कोणत्याही विषयाचे असो. ठीक आहे. कोणताही विषय असो, ज्यांचा मेरिट बसेल त्यांची आधी निवड होईल. आता या ठिकाणी किती जागा होत्या, एक होती 6वी ते 8वी मराठी माध्यमाची मॅथ सायन्सची, दुसरी होती 6वी ते 8वी इंग्रजी माध्यमाची मॅथ सायन्सची, आणि तिसरी होती 1ली ते 5वीची. ठीक आहे. मग तुमचा वर्ग कोणताही असू द्या, वर्ग कुठलाही असला तरी चालेल, परंतु जे टॉपर विद्यार्थी आहेत ना ते आधी घेतले जातात. कॅटेगरी जो असेल तो व्हीजे किंवा ईडब्ल्यूएस. मग आता समजा व्हीजेच्या जागा पूर्ण झाल्या, जेवढ्या जागा होत्या टॉपर लावत घेतले, व्हीजेच्या जागा पूर्ण झाल्या, मग आता काय होईल, आता फक्त ईडब्ल्यूएसचे राहिले. मग ईडब्ल्यूएसचे त्याच्या खालचे जेवढे असतील मग ते राहिलेल्या विषयांचे. मग आता समजा बा मॅथमॅटिक्सच्या जागा होत्या त्या पूर्ण झाल्या, मॅथमॅटिक्स इंग्लिशच्या जागा होत्या पूर्ण झाल्या, मग आता आपल्याला फक्त डीएडच्याच जागा भरायच्या आहेत 1ली ते 5वीचा. मग तिथून जे वर खाली यायला प्रयत्न करतील ते ईडब्ल्यूएसवाला पाहतील, मॅथ सायन्सचा आहे का तो बाजूला गेला, दुसरा ईडब्ल्यूएसवाला पाहतील, मॅथमॅटिक्स इंग्लिशवाला आहे का बाजूला गेला, त्याच्या खालचा पाहतील, अच्छा हा आहे, मग 1 ते 5वाला, हां मग 1 ते 5वाला आहे का इथं घ्या, मग पुन्हा वर जातील. मग पुन्हा व्हीजेवाला मधात जर आला तर त्याचा फायदा नाही, कारण की ऑलरेडी व्हीजेचं झालं पूर्ण. मग पुन्हा अशा पद्धतीने चालू राहते ते. मला माहिती आहे थोडंसं किचकट आहे, पण तसं पाहिलं तर सोपंच आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला जर बरोबर नाही सांगू शकलो तर हा माझा दोष आहे, परंतु अशा पद्धतीने ही मेरिट लिस्ट लागते. 100% तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेच. एक बिंदू एक पद जो आहे की नाही, म्हणजे आपण म्हणतो ते किंवा तो कसा लागतो किंवा कोणता बिंदू कोणत्या विषयाला सुटतो, ते तसं नाही आहे. अप्लाय केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांचं मेरिट बसेल त्यांना ती जागा सुटते. सोपं. ठीक आहे.
तुमच्या मनामध्ये असंख्य प्रश्न आहेतच, ते कमेंट बॉक्समध्ये लिहा, बिनधास्त लिहा. आणि लागेल तर आणखीन एखादा व्हिडिओ टाकीन. आमचं कामच ते आहे. काळजी घ्या. धन्यवाद.